तुम्ही तर मित्रांनो आता आपण बँड्रा स्टेशनला आहे. मम्मीला सोडलं तिथे. लक्ष आहे सोबत आणि सृष्टी आहे. आणि आज आपण गचक्याचा म्हणजे चेतनच्या बड्डेला जाणार आहोत. रात्री प्लॅन केलं आहे आपण की त्याचा केक वगैरे कापायचा आहे आपल्याला. तर रात्री थोडं लेट जाणार आहे त्याच्या घरी. आणि सोबत आज मी सृष्टीला स्टेशनला घेऊन आलो आहे कारण माझ्या मम्मीला सोडायचं होतं म्हणून. त्यासोबत लक्ष आहे. तुम्हा दोघांना कसं वाटतंय? आणि सृष्टी पहिल्यांदा बँड्रा स्टेशनवरती आली आहे. बँड्रामध्ये राहून तुला किती वर्ष झाले? लहानपणापासूनच राहते म्हणजे 17 वर्षाची झाली. 17 वर्ष. तुम्ही विचार करा 17 वर्षाची आई पोरगी तरी हिला बँड्रा स्टेशन काय आहे ते माहीत नव्हतं. ती घारी डोकी होती. आम्ही लोक इथे बसलोय. कारण मम्मीची ट्रेन नव्हती आली आहे. मम्मी गेल्याशिवाय आम्ही जाणार नाही असं ठरवलं आहे. दृष्टी काहीतरी बोल आजच्या ब्लॉगवर. आज मी तुला घेऊन ब्लॉग बनवतो. काहीतरी बोल. नाहीतर आपण आधी तनिषा या लोकांना घेऊन ब्लॉग बनवलेला. तनिषा आणि हर्षदाला घेऊन. ते पण दोघे माझे बहिणी आहेत. आणि ही पण माझी बहीण आहे सृष्टी करून. ट्रेन दाखवली. आता मम्माची ट्रेन आलेली आहे. तुम्ही ट्रेन बघा. थांबा. तर मित्रांनो AC ट्रेन आली आहे. मम्मी उभी आहे लाईनमध्ये आणि ट्रेन सुद्धा खाली आहे. मम्मा हा दाखव. नको जायचं तुला. चेंडू कसं वाटतं तुला? मम्मा गर्दी आहे रे. नाही ह्याच्यात नसतं. चल बाय मम्मा. अच्छा ह्याच्यानंतरची बघते. अरे तर मित्रांनो प्लॅन चेंज झाला आहे. या ट्रेनमध्ये थोडी भरपूर गर्दी असल्यामुळे मम्मी ही ट्रेन सोडून ह्याच्यानंतरच्या ट्रेननी जाणार आहे. ओके थँक्यू फॉर वॉचिंग. काय आलेलं? मित्रांनो मम्मीला इथे सोडून आपण चाललोय. तर चला आता आपण जाऊया घरी. घरी म्हणजे एरियात जाऊ. आपल्या एरियात जाऊन पहिला सृष्टीला सोडू तिच्या घराच्या इथे. अरे नाही सॉरी आता प्लॅन वेगळा आहे. आपला प्लॅन चेंज झाला आहे. आणि आता आपण जाणार आहोत सृष्टीच्या बहिणीला घ्यायला. आणि तिकडे सृष्टीच्या बहिणीला घेतल्यानंतर मग सृष्टी तिच्या घरी जाईल. मी माझ्या घरी जाईल. आणि मग चेतनच्या बड्डेच्या केकसाठी प्लॅन करू. म्हणजे केक कोणता घ्यायचा आहे काय डिसाईड करू. रात्री तर मला नाही वाटत चालू असेल केक शॉप. तरी बघू आपण कसं आहे काय ते. हे इथून तर मी काय आपण सोबत चालतो आहे. आणि सृष्टीला काय कशाला काय सृष्टीला दम लागला आहे. सृष्टी पाणी घ्यायचं मग दारू घ्यायची. काही आपण मला बोलायला काही शब्द नाही लागतात कारण मी खूप कमी ब्लॉग बनवतो आहे ना. मी लास्ट ब्लॉग कधी बनवला 100 केला कमी करा. 400 असतील. ठीक आहे 300 माझी असते 400 मग बरोबर काय पण बघणार इच्छा होत असतो. मित्रांनो तुम्ही बघू शकता कशाला. आता आपण रिक्षामध्ये बसलो आहे. आणि आता आपण जसं ठरवलेलं त्याप्रमाणे आपण चाललो आहे सृष्टीच्या बहिणींना घ्यायला. म्हणजे सृष्टी तुझ्या बहिणी कुठे? IS मधून. म्हणजे ते IS चे आहेत. आपण IS इथे चाललो आहे. तिकडून त्यांना घेऊ आणि मग ती त्याच्या घरी जाईल आणि आम्ही आमच्या घरी जाऊ. आणि नंतर मग डायरेक्ट मध्ये भेटू सोबत. ठीक आहे. आता जाताना ते तुझ्या घरी जाऊ. हा म्हणजे मला बाहेर खायला पण भेटेल. हा बरोबर आहे. ठीक आहे. केक तुझ्या घरी ठेव. तुझ्या घरी केक ठेवल्यानंतर मग आम्ही घ्यायला तुम्ही आणि चेंडू येतो. हां तसंच आपण काहीच आम्ही लोकांनी जुगाड केला. आता मला घराच्या बाहेर काढण्याचा मला बोलतात प्लॅन. बरदार असेल तर शोधा ना. काय बोलतोय? फुल दादाचा फुल एकदम रावस झालेलं. खतरनाक एकदम.
मी गाडी घेतली ना, गाडी घेतल्यानंतर मी ते आणि आता बघ किती मुंबईवाला आहे तो काय करतो शिवाय आले त्याच्या आईला तो श्रीमान लिपिका भरपूर तो नाही तो ॲटो चालू आहे आणि आपल्याकडे बुलेट रॉयल एनफिल्डमध्ये कोणतरी बाईक करायचं श्रीमान दादाचे चालू पण मित्रांनो अजून एक कन्फर्म नाही झालं आहे ते म्हणजे चेतन उर्फ गचक्या दिदी गचक्या नाव ठेवते तिथं त्याला बटला बोलतो पण तो घरी असणार की नाही रात्री हे आम्हाला माहितीच नाही त्याला माहिती आम्ही येणार आहे मम्मीला फोन लावून विचार. आता तेच करावं लागेल त्याच्या मम्मीला कॉल लावून कन्फर्मेशन करायला तो घरी आहे की नाही वगैरे बिकॉज हर्ष आलाय त्याला माहित नाही हां आणि हे सरप्राईज आहे त्याच्यासाठी की हर्ष आलाय. आणि मेन म्हणजे शंतनू वगैरे कोणी हागला नाही पाहिजे. तर मित्रांनो आता एक कांड झालेलं आहे शंतनूला म्हणजे मी डिसाईड केलेलं चेतनला सरप्राईज द्यायचं पण आता एक कांड केलं आहे शंतनूने की ट्रिपल सीट गाडी चालवत होता त्याच्यामध्ये त्याला पोलिसवाल्यांनी पकडलं आहे आणि पकडून 7,000 रुपये फाईन मागतो आणि एकतर शंतनूकडे लायसन नाही काय नाही आणि आता चेतनचा मला कॉल आलेला भाई पकडलं आहे डॅडा फोन नाही उचलत आहे बघ डॅडाला कॉल लाव वगैरे डॅडाचा तर फोन बंद आहे. आता बघू आपण पण जाऊया तिथे मी माझा एक मित्र म्हणजे अर्जुनला पाठवलं आहे तिथे आणि चेतनला पण बोललो अर्जुनला सांग बघूया काय शॉट आहे काय नाही. चला आता मी स्नॅप्स आता काय जातं आम्ही लोक रस्त्यात चालतोय आता हां आता रस्त्यात चालतोय आम्ही लोक आता कोण यायचं बाकी आहे शिस्ती दिदीला तर घ्यायला जाऊ आम्ही लोक अजून तो आता साईराव तर ज्ञानेश्वर नगरवरनं डायरेक्ट चेतनच्या घरी आहे अजून कोण बाकी राहिला मी आता बाकी कोण राहिलं एवढा नाही मी त्याला विचारणार होतो कुठे तर नमस्कार मित्रांनो आता आपण परत आलेलो आहे आणि आता आपण जाणार आहे सृष्टीला घ्यायला जसं तुम्हाला लक्ष बोललं त्याप्रमाणे आणि आता एवढं चालून पाय दुखत आहेत भरपूर लक्ष्मीला आता इकडून कुठे जायचं आहे घर नको जाऊ ते घरी जायचं तिच्या नाही अरे पण ती राहते कुठे गेल्या रक्षाबंधनच्या टायमाला पण आम्ही लोक केवढा इकडे तिकडे 10 वेळा त्या साईडला कुठेतरी राहते ना इकडून नंतर सीधा दाखवते रोड आता आपल्याला सरळ जायचं सीधा डायरेक्टली हवे पडतो इकडे बरोबर लोक नाही तरी पण आम्ही कोणाला घाबरत नाही असे तर सीधा चल आपला एक मित्र भेटलाय केमू कुणाल मोरे तुम्ही बघू शकता गाईस कसा येतोय तो मित्र आहे आणि आपण सृष्टीच्या बिल्डिंगकडे पोचलो तर आहे बघू शकतात गाईस हाच तो आहे आपला कुणाल भाई काय बोलतो हा कसा आहे बस तुमच्या फायनली आपण सृष्टीच्या बिल्डिंगमध्ये पोचलोय आता आपण जाऊ तिला घ्यायला कुत्रा तर मी खाली एक कुत्रा होता तो लगेच आमच्या अंगावर आला सगळ्यांमध्ये असे घरच पाहिजे रात्रीच्या टायमाला एका पोरीला घरातून घ्यायला आले काकी काकी मम्मी ब्लॉग मध्ये तरी बघा माझ्या जाऊ द्या काकीचा इंटरेस्ट नाही कॅमेरामध्ये काय बोलायचं आई कसे आहेत चेत अरे काय संजू काय बोललो हा जय महाराष्ट्र काय जमा कोणाला गेले सानू भाऊला जमा केली 2,500 रुपयाचे नाही 2,000चा फटका भरला त्यालाच भरायला लागले त्यालाच भरा पटेली करणार असंच होणार तो येडा आहे मामूला. तर मित्रांनो आज आपल्यासोबत सृष्टी नाही येणार आहे थोडंसं प्रॉब्लेम झाल्यामुळे तर त्याच्यामुळे आता मी संजू आणि लक्ष जातोय आणि आजचा ब्लॉग सोमवारी पण तुम्ही येऊ शकता मंडेला पण थोडासा ब्लॉग काढू आपण कारण संजोगची खट्याखटी होणार आहे त्यासाठी
आणि खटियाखाली करणार आहे काकी आणि आई. तुम्ही बघून घ्या काकी काय काय बोलते. काकी खूप पर्सनल जात आहे. तर चला चल बाय बाय. चला आता आपण जाऊ चेतनकडे. आणि तिथे शंतनू हे लोक पोहोचले आणि साई सुद्धा पोहोचलाय. तर चला भेटू तिकडे चेतनच्या इथे किंवा मध्ये रस्त्यामध्ये काढू ब्लॉग थोडं. मित्रांनो चेतनच्या घरी पोहोचलोय फायनली. ओके तर मित्रांनो आपण फायनली चेतनच्या घरी आलोय आणि आज आपल्या भावाचा वाढदिवस आहे. अरे काकी कुठे आहे? काका कुठे आहे? उठव ना मग बड्डे आहे कॉल करतो व्हिडिओ बंद कर. मोठे टी शर्ट तर चेंज कर ना फोटो काढते ना. हॅपी बर्थडे टू यू. अरे करणं पुन्हा तोंडावर हॅपी बर्थडे टू यू. वाढदिवस आमच्या भावाचा असाच खेळत राहा तू रे. वाढदिवस मम्मी पलोर थांबे थांब. सगळ्या टाके का बरोबर दादाला आम्ही तुम्हाला तर मित्रांनो चेतनचा बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे. तुम्ही बघू शकता चेतनची हालत काय झाली आहे तुम्ही बघू शकता. आणि प्लस दिव्यल वरती पण टाकलंय आणि हा व्हिडिओ बघा काय कर. आणि ही आपली छोटी अरे ही आपली छोटीशी दिदी. चेतन पुन्हा एकदा वाढदिवसाच्या वास कशाला घेतातच. तर मित्रांनो आता आपण दिव्याला सोडलेलं आहे घरी आणि आता आपण परत चेतनच्या इथे जातोय आणि आज चेतनच्या इथे नाईट आऊट मारणार आहे आपण. तर आता भेटू चेतनच्या घरी आणि आपण काय काय म्हणजे काय काय चाय की काय काय मस्ती वगैरे करतो ते सगळं बघू आणि भेटू तुम्हाला पुढचे कंटिन्यू. आता आपण चेतनच्या घरी आलो आणि चेतन बघा नाईट आऊट ऑन टॉप. चेतनच्या घरी त्याच्या मम्मी पप्पाचे बर्थडे झोपलेले आणि नाईट आऊट मारायचं कारण असं आहे की आज लेट झालेलं आहे त्याच्यामुळे चेतनच्या घरातले बोलले की तुम्ही आज ठीक आहे. चेतन बघा नागडो बाबा चांगल्या बोले. तर मित्रांनो आता आपण ब्लिंकेटवरून म्हणजे ज्यूस कोल्ड्रिंक्स मागवले आणि वेफर्स वगैरे मागवले आणि फुल नाईट आऊट होणार आहे आज. तर लाईट बी दोन झाली. संजोग कसले कसले आवाज काढतो. चेतनच्या घरी सगळे झोपले तरी त्यांना झोपायला भेट नाही. संजोग काही पिक्चर झालेलं ते फ्लावर बघायला फिरून आले त्यांची फी काय झालं सगळे व्हॅरायटीचे घेऊन टाकून टाकले काय माहिती नसते त्यांनी टाकायचं.
तुझा फोन तर घे. सीडीवरती बसूया ना. सीडीवरती बसूया ना. सीडीवरती बसूया ना चेतन. फोटो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आम्ही टेरिसवरती आलो आहे. तिथे खड्डा दाखव एवढा मोठा खाली जातो. बघू शकता हा टेरिस आहे आणि हे लोक चिप्स खायला आले. बाबा हे आपला बँड्रा आहे. पूर्ण भाई व्हिडिओ काढ आणि मला पाठव. बहुत ज्यादा से चला बाहेर. चला बाटिया बिटिया फिरूया. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता रात्रीचे 3 वाजले आणि या टायमाला या भाईला 3 इयर्स फाईल्स बघायचे. हॉरर कोणते ते आधी लागायचे ना. आणि परत आमच्यासोबत चेतन आहे. लक्ष गुड मॉर्निंग गाईज. हा बघायचं काकी काय बोलतो काकी बोलले 5 मिनिटं झोप बोलतो. झोपेची वाट लावतो. रात्री कोणता पिक्चर बघायचा होता त्याला? फेअर फाईल्स काय ते कुठलं तरी भूताचा तर मित्रांनो गुड मॉर्निंग. आता उठलोय आपण आणि उठून तुम्ही बघू शकता ह्याच्यात आता बोललो असतो मी. मला या ब्लॉगमध्ये शिव्या नाही घालायचे कारण गेल्या ब्लॉगमध्ये भरपूर शिव्या होत्या म्हणून मला डिलीट करायला लागलेलं. तर या ब्लॉगमध्ये मी थोडं शिव्या नाही घालणार. हा भाई सकाळी उठल्या टी व्ही लावून गाणे लावतोय आणि तो चेतन ज्याच्या घरी आम्ही आलोय तो तर हागायला बसलाय. 1 तासापासून हकतोच आहे तो. काय बोलायचं. आणि त्याच्या पाठून ह्यानी नंबर लावलेला आहे. बोलतो बाबा तू गेल्यानंतर मी जातो. आणि हा जानना पहचान हम तुम्हारे मेहमान. मित्रांनो आम्ही भरपूर मिस करतोय साई आणि शंतनूला. 2 विकार चढलो कारण ते लोक आले नाहीत. ते शंतनू तर वाटतं झोपलाय. काल त्याच्यासोबत जे कांड झालं त्याच्यामुळे. आणि त्यानंतर साई बोलला मी येतो बोलला पण त्यांनी फोनच स्विच ऑफ करून टाकला. नंतर मग मी कॉल नाही केला. पण बाकी आपल्यासोबत आपली दिव्यल आलेली दिव्यल सिस्टर ती आली. तिने जसं माझ्या शब्दाचा मान ठेवला त्यासाठी तिला खूप थँक्यू. आणि माझ्या शब्दाचा मान ठेवून या टायमाला संजोग सुद्धा आलाय त्याला पण थँक्यू. काही पडला कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. राजा पंढरीचा.
मित्रांनो तुम्ही बघू शकता 2 जण एका बाथरूम मध्ये गेले. लवड्या बाहेर त्याला हागू दे. तुला काय रिकाम टेकडे असतो. साई शेवला लवडा गांजा साफ करताय बघ. पुडिया साफ करताय. कोण आहे? हे सगळं दाखवलं. काय वाटतं काय तुला लाजबीज वाटते काय? कोण बगीरा आणि आयुष गेला. कोण गेले? बगीरा. कोण बगीरा? बगीराचं नाव काय? यश. RX 100 वाला. मित्रांनो तुम्ही बघू शकता आलाय. अरे ये आता आपण गाडी काढली महाराष्ट्र शासन. मित्रांनो यो आता आपण चाललोय चेतन आपल्याला नाश्ता करायला. बाईचा बड्डे. पैसे दे ना त्याच्यातून पाकिटातून पैसे दे ना. चालू गेला. तर नमस्कार मित्रांनो आणि आज आपण चाललेलो आयशा इथे. काय दिसलं पुढे? काय चुकीचं आहे पुढे. आणि आपण चाललो आहे पद्धतीने. आपण जाऊ कुठे कुठे आणि बिगा सोड मित्र आणि माझी कोणता सांगणार आमचा मित्र आहे तो चपलाई गायब करतो आणि पोरींचे चड्डे गायब करतो. आता हा बघा. तर आता आम्ही चालू आहे. खरं काय जायचं इथे? हां नाही चालू आहे. सगळे आपल्या आपल्या घरी गेले आणि आता आम्ही पण आमच्या घरी चाललो लक्ष आणि मी. बाकी खूप मजा गेली चेतनच्या बड्डेला आणि तुम्ही बघा ब्लॉगमध्ये बाकीचं तर बघितलंच असणार. आता विरारला घरी भेटू डायरेक्ट. चला आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करून टाकतोय. बाय.